ही आपली हाय स्पीड 2880 RPM ची मशीन आहे आणि हिला 4 ब्लेड आहेत. तर हा डबल घेर आहे. जर समजा आपल्याला हा घेर पाडायचा असेल तर चालूमध्ये आपण या ठिकाणी असं हात हलवून खालच्या घेरला असं हलवून घेर टाकावं लागेल. इकडच्या साईडला मशीनच्या साईडला घेतला तर याचा चारा मोठ्या साईजमध्ये होतो आणि मशीनच्या बाहेरच्या बाजूला घेतला तर याचा छोटा सारा होतो. आणि जर आपण न्यूट्रल सेंटरमध्ये जर हा घेर ठेवला तर हे मशीन न्यूट्रल होतं, मग जेणेकरून की मशीन कुठल्याच पद्धतीने फिरणार नाही. या पद्धतीने झालं. आता त्याच्यानंतर आपल्या ब्लेडची सेटिंग, जर ब्लेडची सेटिंग बघायची असेल तर आत या दाखवा एकदा थोडंसं 1 मिनिट. आता हे ब्लेडचं सेटिंग, हे ब्लेड 4 ब्लेड आहेत. ब्लेड ज्या वेळेला या टोकापासून हे असं फिरत या टोकापर्यंत येतं, ज्या वेळेला हे अशा ब्लेडचं सेटिंग लागल किंवा ह्या मशीनचा असा आवाज खटखट आवाज येईल त्यावेळेला हे ब्लेडचे सेटिंग एकदम ॲक्युरेसी झालंय असं आपण समजायचं. या ठिकाणी चेन आहे, त्या ठिकाणी चेन आहे. ह्या चेनला ग्रीस ऑइल करणे, याला ग्रीस ऑइल करणे आणि या पद्धतीने याची सगळी. आणि हे नट जे आहेत हे घेरचे हे नट आहेत, हे नट व्यवस्थित कधी 1 महिना 2 महिन्याला आपण फिटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर हा कन्व्हर्ट बेल्ट आहे. हा कन्व्हर्ट बेल्ट जो आहे ब्ल्यू कलरचा, ग्रीन कलरचा कन्व्हर्ट बेल्ट आहे. कन्व्हर्ट बेल्टला ह्या सेटिंग आहे, जसे की आपण सायकलची चेन लूज झाल्याच्या नंतर टाईट करतो त्या पद्धतीनं कन्व्हर्ट बेल्टचे हे नट आपण दोन्ही बाजूनं, पलीकडची बी बाजू असेल किंवा अलीकडची बाजू असेल तर ह्या दोन्ही बाजूने हे नट सेटिंग व्यवस्थित लावून घेणे की जेणेकरून हे स्लिप मारणार नाही आणि चारा व्यवस्थितरित्या त्यानं आत ओढू शकते.